धुळे शहरातील मिरजकर नगर, चाळीसगाव रोड परिसरात समस्त चौधरी, शिरसाट परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कानबाई माता उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. कानबाई मातेची आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, पूजा अर्चा व महाप्रसादाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे पर्यावरणपूरक कानबाई महोत्सव. झाडे लावा, झाडे जगवा आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ या संदेशांद्वारे पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. सायंकाळी डीजेच्या तालावर तरुणाईने उत्स्फूर्तपणे नृत्य करत जल्लोष केला, तर महिलांनी पारंपरिक फुगड्या खेळून उत्सवात रंग भरला. त्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे चौधरी परिवार 2007 पासून कानबाई मातेचा उत्सव अखंड श्रद्धेने साजरा करत आहे. दरवर्षी नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबादसह विविध शहरांतील नातेवाईक या उत्सवासाठी एकत्र येतात. कानबाई माता नवसाला पावणारी असल्याची श्रद्धा असल्याने संपूर्ण परिवार मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतो. यावेळी प्रकाश चौधरी, संजय चौधरी, प्रवीण चौधरी, हेमचंद चौधरी, प्रशांत चौधरी, विनोद चौधरी, दीपक चौधरी, गणेश चौधरी, प्रमोद चौधरी, संदीप चौधरी, अरुण चौधरी, पंकज चौधरी, चिरंजीव मिलिंद चौधरी, चिरंजीव शुभम चौधरी यांच्यासह समस्त चौधरी व शिरसाट परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमाणे या वर्षीवर शिरसाट त्यांचं कुळ आहे. त्यांनी दरवर्षी सालाप्रमाणे यावर्षी कानबाई मातेची प्रतिष्ठापना केलेली आहे इकडे. आणि दरवर्षीप्रमाणे त्यांचे पाहुणे नातेवाईक आणि मित्रमंडळी आप्तेष्ट सगळे येऊन हा उत्सव मोठ्या मनाने साजरा करतात. यावर्षी शिरसाट परिवाराने पर्यावरण मुक्त असं हे कानबाई मातेची स्थापना केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांच्या हातामध्ये पोस्टर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, बेटी पढाओ, शिक्षित मुलगी समृद्धी समाज, सुरक्षित बेटी उज्ज्वल देश. संकल्प हरित भविष्याकरिता. जसं आपलं सरकार बोलतंय की बाबा जास्त झाडे लावूया, निसर्ग रक्षण करूया, पृथ्वीला हिरवीगार बनवूया, या पिढीसाठी चांगला वारसा ठेवूया, अशा प्रकारे कानबाई मातेची स्थापना केलेली आहे शिरसाट परिवाराने. आजच्या दिवसाचं महत्व असं आहे की कानबाई माता यांच्या घरामध्ये 15 वर्षापासून स्थापना झालेली आहे. आणि जे कोणी या मातेच्या पूजेला येतात त्यांचे सर्व मनोकामना नवस पूर्ण होते. संपूर्ण परिवार जमतो, मित्र परिवार आप्तेष्ट सगळे येऊन या सणासाठी खूप मोठ्या संख्येने जमतात. मी दिलीप रमेश घोडके छत्रपती संभाजीनगर वरून आलेलो आहे या कार्यक्रमासाठी आणि दरवर्षी येण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी मी आलेलो आहे आणि मला कानबाई मातेच्या कृपेने माझ्याकडे पण भरपूर भरभराट आहे. वर्षीप्रमाणे इको फ्रेंडली सजावट यांनी केलेली आहे. हे कोणतेही प्लास्टिकचं फुल वापरत नाही. जे काय फुल आहे ते ओरिजिनल. असंच एक मांडलेली कानबाई होती की आमच्या परिवाराचं थोडंसं काही उज्ज्वल भविष्य व्हावं, त्या हिशोबाने आम्ही तिला मानलेली होती. तर आम्ही कुठून तरी पाहुणी म्हणून आणणार होतो, ती काय आम्हाला मिळाली नाही. त्यामुळे आम्ही स्वतः पळून आणली आणि ती कानबाईचा उत्सव आम्ही साजरा करायला लागलो. तिच्या कृपेने आम्हाला आज आमच्या घरात भरभराटी चालू झाली आहे. हा, आमचा नवस पूर्ण झाल्यानंतरच आम्ही ती कानबाई पाहुणी म्हणून मागितली होती, पण लोकांनी वारंवार उच्चार आपल्याला नाकारात दिले. केलेला होता का म्हणजे सगळ्यांना चांगलं होऊ दे असं. तर 2000 आम्ही 6-7 पासून प्रयत्न करतोय, कुणी आम्हाला कानबाई देव काय सगळ्यांना मागत होतो आम्ही, पण कुणी दिले नाही. म्हणजे आम्हाला पाहुणी म्हणून कुणी दिले नाही. मग हे माझे सासरे ते म्हणे आपण स्वतःची कानबाई बसू. आणि ज्या वर्षीपासून आम्ही कानबाई बसवतो 2010 या वर्षीपासून आमचं म्हणजे सगळं भरभराटच होऊ राहिली घरात आणि सगळ्या इच्छा पूर्ण होऊ राहिल्या. आणि जेव्हा आमचे म्हणजे असं पारिवारिक काही झालं ह्या वेळेस कुणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही. सगळे एकत्र येऊन सगळं हे करतात, नाचता मस्त राहतात. ते चांगलं वाटतं. सगळे एकत्र येतात भाऊ म्हणजे एकंदरीत दिवाळी सारखा. आणि असं नाही का आम्हालाच पावलेली ही कानबाई, सगळ्यांना म्हणजे आमच्या सगळ्या नातेवाईकांना इथे सगळ्यांना आमची कानबाई म्हणजे नवस पूर्ण करणारी आणि इच्छापूर्तीची कानबाई आमची. नवसाला